तरुण डिग्रीचे मालक आहेत, नोकरीचे नाही. तरुणांना फक्त भूलथापांना पाडलं जातं. रोजगाराचं काय? बेरोजगारांची संख्या भरपूर वाढली. ज्यांच्या हातात डिग्री आहेत ते हजारो नाही करोडोनी झाले, परंतु त्यांच्या हाताला काम आलं नाही. त्यांना एकच काम आहे, निवडणुका आल्या की नेत्यांचे झेंडे घ्यायचे, त्यांच्यासाठी गावभर फिरायचं, त्यांच्यासाठी सोशल मीडिया चालवायचा, त्यांच्यासाठी युथ कॅम्पेनिंग करायचं. नोकरी देतो म्हणून सांगणार, वेगळ्या गोष्टी पुरवतो म्हणून सांगणार, आणि ऐन वेळी मात्र सत्तेत बसल्यानंतर त्यांना दिलेल्या आश्वासनाची आठवण येत नाही. तरुणांच्या हितासाठी आपण निर्णय घेतला पाहिजे असंही वाटत नाही. आज महाराष्ट्रात किंवा देशामध्ये लोकांकडे डिग्र्या आहेत, काय करायचं त्याचं? नोकऱ्या नाहीत ना, कोण देणार नोकऱ्या? आमच्या देशातले एक सर्वोच्च नेते म्हणले होते वर्षाला 2 कोटी नोकऱ्या देऊ. मला असं वाटतं मी ऐकून सुद्धा 10 वर्ष झाली. तरुण तसेच आहेत, नोकऱ्याच मागतायत. आता ते पुढाऱ्यांच्या मागे फिरतायत, नेत्यांच्या मागे फिरतायत, मोबाईलच्या स्क्रीन मध्ये अडकले, दारूच्या नशेत अडकले, व्यसनाच्या आहारी गेले. डिग्री आहे पण नोकरी नाही, त्याची अवस्था भयानक आहे. माझ्या मित्राची मुलगी आहे आणि तिला सहज विचारलं, काय करते बाळा? ग्रॅज्युएशन झालंय म्हणे. मग जॉब शोधते, मिळत नाही. म्हणलं मग वेगवेगळ्या क्षेत्रात किंवा इकडे तिकडे जरा थोडी धावपळ करायची. ते म्हणे वडील तर म्हणतायत आता लग्न करू आणि तू नंतर तुझी नोकरी शोधत बस. जबाबदारी वडिलांवर आहे. मुलगी तर आहेच, मुलगा जरी असता तरी हीच परिस्थिती आहे. कारण वय वाढत जातं, नोकऱ्या मिळत नाहीत, कुठलीही सेक्युरिटी सध्या नाही, कोणीही सुरक्षित राहील असं सांगू शकत नाही. चांगले मित्र भेटले तर चांगल्या सवयी लागतात, वाईट मित्र भेटले वाईट सवयी लागतात. आणि जे दर्जेदार शिक्षण घेण्याचा प्रयत्न करून डिग्री हातात मिळवलेली असते आणि जर हाताला काम नसेल, रिकामं डोकं हे शैतानाचं घर असतं आणि मग ते नको त्या गोष्टी करायला लागतं आणि तरुणाई भरकटते. मी त्या मुलीशी बोलत होतो त्यावेळेस तिला समस्या इतक्या सांगितल्या, म्हणजे एखाद्या इंटरव्ह्यूला जायचं, गावापासून लांब जावं, अर्थात शहरामध्ये जाणं येणं, तिथं 2-3 दिवस राहणं, एकंदरीत खर्च एखाद्या इंटरव्ह्यूचा जरी म्हटलं, फक्त जाऊन द्यायचा आहे, एक्झाम द्यायची म्हटलं तरी 2-4 हजार रुपये एका राऊंडला खर्च होतात. शहरातले मुलं मुली असतील ठीक आहे, ग्रामीण भागातले तर कसे काय होणार? आणि मग इतक्या लोकांच्या समस्या आहेत. एका बाजूला शिक्षणाचं व्यावसायिकरण करून टाकलं, त्याच्यामुळे बेफाम पैसा कुठल्याही कोर्सेसला लागतो. सरकारचं नियंत्रण नाही, प्रशासनाचं नियंत्रण नाही. एज्युकेशन सिस्टीम हे एक कमर्शियल बिझनेस झालाय लोकांचा. तिथं ही आत्ताची पिढी बळी तर पडतीये. जे काही कॉस्मेटिक कल्चरच्या नावावर हे सगळं जाहिरातबाजी केली जाते, तिथं एश्युरन्स काय? होय, तू उद्याचा जे काही पगार असेल मालक असशील आणि तू तुझं कुटुंब सांभाळू शकत नाही. सरकारी नोकऱ्यांची काय अवस्था आहे? वारंवार ओरडलं जातं, आपण मागणी करतो, चर्चा होते, 10, 20, 50, 100 जागा काढल्या जातात. तिथं 2, 2.5, 3 लाख पद रिक्त आहे. तिथं 50-100 पदाची बोळवण केली जाते आणि त्याला लाखो मुलं फॉर्म भरतात. इंजिनिअरिंग झालेला, डॉक्टर झालेला, उच्च शिक्षित शिकलेला पण गरीब असणारा, वेळ प्रसंगी शिपायाची, कंडक्टरची जरी नोकरी असली, तुम्ही पोलीस भरतीच्या त्या पोरांच्या शिक्षणाच्या सगळ्या पात्रता पहा, डोकं काम करत नाही. मग डिग्री हातात आणि नोकरी नसेल, कोण जबाबदार आहे याला? मग तरुणाई, सध्याचं जे काही सोशल मीडिया युग आहे, रोज नवीन नेता नजरेसमोर येतो, प्रत्येकाला नेता व्हायचंय, प्रत्येक जण एकमेकाला वेड्यात काढतोय,
स्वतःचं दुकान चालवतोय, पोरांच्या भावनांशी खेळतोय. आज प्रत्येक ठिकाणी पैसे मागतात, पैशाशिवाय कामं होत नाहीत. आणि समजा एखाद्या नोकरीसाठी पैसे दिले तर लागण्याची गॅरंटी काय? म्हणजे ही जर अख्खी सिस्टीम फक्त लुटायला आली असेल, त्या आई वडिलांनी काय करायचं? सरकारमध्ये, सत्तेमध्ये असणारी माणसांनी राज्याच्या तरुणाईचा विचार केला पाहिजे, खास करून मुला-मुलींचा. आणि दुसऱ्या बाजूला नवीन उद्योग असतील, नव्या कंपन्या असतील, नवीन IT सेक्टर असेल, जिथं आपल्या भूमिपुत्रांना न्याय मिळेल. होतं भलतंच. जरी नवीन उद्योग आले, नवीन काही नोकऱ्याच्या संधी आल्या, आज शहरांमध्ये मेट्रो येते. मेट्रोमुळे किती रोजगार सुद्धा आले, पण तिथे काम करणारी सगळी परप्रांतीय मंडळी. म्हणजे आमच्याकडे, आमच्या पोरांकडे डिग्री आहेत, पण आमच्या पोरांना नोकऱ्या नाहीत. आणि दुसरी बाजू, हा झाला एक भाग. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आणि संतोष शिंदे ऑफिशियल आपलं युट्यूब चॅनल आहे ना, हे तुमच्या मनातला आवाज सांगणारं किंवा लोकांच्या प्रश्नाला तळमळीनं मांडणारा मी संतोष शिंदे, लक्षात ठेवा. दुसऱ्या बाजूला आपल्या पोरांना कामं सुद्धा व्यवस्थित करायचे नाहीत. आज व्यवसायात नाही, बाहेरच्या लोकांचे व्यवसाय, नोकऱ्यांमध्ये सगळ्या त्यांनी खाल्ल्या. आपल्या पोरांना सांगा ना कुठं काय मिळतंय. आणि ज्यांना कुणाला मिळतं, अचीव करतात, ती बोटावर मोजणे एवढे असतात. आज MPSC UPSC आपण म्हणतो स्पर्धा परीक्षेमध्ये मुलांनी गेलं पाहिजे, लाखो मुलं नशीब आजमावतात. काय अवस्था आहे? किती मुलांचा टक्का आपला असतो? आणि जरी असले सामान्य कुटुंबातली पोरं साहेब झाल्यानंतर ते दुसऱ्या गरीबाला लुटायला त्या ठिकाणी जर बसणार असतील, याचं पण आत्मपरीक्षण झालं पाहिजे. तुमच्या हातात डिग्री येईपर्यंत तुम्हाला नोकऱ्या लागावं म्हणून आम्ही ओरडायचं, बोलायचं. आणि तुम्ही नोकरीत बसल्यानंतर, खुर्चीवर बसल्यानंतर आमच्याच कडून पैसे मागायचे कामाला, याला काय म्हणायचं? याचा सुद्धा विचार आणि आत्मपरीक्षण करण्याची वेळ आलेली आहे, असं माझं ठाम आणि प्रामाणिक मत आहे. तुमचं काय मत? म्हणजे हे सगळं अशा पद्धतीनं जर चक्रव्यूह असेल तर ती भेदणारी व्यवस्था निर्माण झाली पाहिजे. जेवढ्या हातात डिग्र्या असतील तेवढ्या हातात नोकऱ्या असल्या पाहिजेत. आणि भूमिपुत्रांपासून सुरुवात केली पाहिजे. 2-5% तुम्हाला बाहेरच्यांना द्यायचे असतील, द्या. प्रायव्हेट सेक्टर असो, गव्हर्नमेंट सेक्टर असो, कुठलंही भूमिपुत्रांना प्रामुख्यानं प्रथम, द्वितीय, तृतीय प्राधान्य दिलंच पाहिजे. जर तिन्ही मध्ये नसतील तर मग तुम्ही इतर बोलू शकता. पण हे बाहेरचे लोंढे येणार, आल्याबद्दल माझं काही दुमत नाही. ते क्वालिटीचं काम करतात, कष्टाचं काम करतात, म्हणून त्यांना त्या ठिकाणी काम मिळतं. पण आमच्याही पोरांना मिळालं पाहिजे, असं चित्र महाराष्ट्रासमोर झालं पाहिजे. आणि सध्याच्या म्हणजे केंद्र सरकारच्या, राज्य सरकारच्या वेगळ्या योजना आहेत, वेगळ्या स्कीमच्या माध्यमातून तरुणांना उद्योग व्यवसायासाठी सुद्धा कर्ज वगैरे दिलं जातं. मग ती सगळी यंत्रणा, पोरांच्या हाताला काम, 2 रुपये खिशात आणि स्वाभिमानाचं आयुष्य, या गोष्टी असतील, मला असं वाटतं यांना कोणीही हरवू शकणार नाही. पण ती संधी देणारी व्यवस्था निर्माण झाली पाहिजे. आहे का ती व्यवस्था? कुठे तरुणांचं हित बघणारी? तरुणांच्या हातात लाठ्या काठ्या देऊन दंगलीमध्ये पोरांना वापरायचे धंदे बंद करा. एका पोराचं आयुष्य बर्बाद झालं तर ते अख्खं कुटुंब बर्बाद होतं. आई वडिलांनी लहानपणापासून त्याला जे संस्कार देऊन घडवलेलं असतं, तुमच्या चुकीच्या त्याच्या मेंदूमध्ये घातलेल्या घाणेरड्या विचारामुळे, गोष्टीमुळं, कुठल्या तरी आदेशामुळं आणि कुठल्या तरी जाळपोळीमुळं तो स्वतःचं करिअर उद्ध्वस्त करून बसतो. आणि सुशिक्षित असणारा तरुण हा बेरोजगार होऊन जातो. आणि नंतर त्याला कुणी सुद्धा विचारत नाही, फ्रस्ट्रेशन मध्ये जातो, व्यसनाच्या आहारी जातो आणि तो तरुण संपतो. अशी पिढी आपल्याला घडवायची नाही. स्वाभिमानानं त्या तरुणाला जगायला लावणारी आणि भविष्याचा वेध घेणारी आणि स्वकर्तृत्वावर मोठं होणारी माणसं आपल्याला घडवायची. तो समाज अपेक्षित आहे. तरुणाईला बर्बाद करणारी माणसं ही कुणाचीच नाही, याचा सुद्धा विचार झाला पाहिजे. म्हणून हाताला काम, रोजगार आणि डिग्रीला महत्व आणि त्या पद्धतीनं प्लेसमेंट ही आजच्या तरुणांची गरज आहे. ती मिळण्यासाठी काय प्रयत्न करावे लागतील
ते करूया. तुमच्या मनात काय असेल तर मला नक्की सुचवा. तो मुद्दा घेऊन मी त्याच्यावर माझ्या पद्धतीनं एक चांगला प्लॅटफॉर्म लोकांपर्यंत माहितीच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न करेल. खरंय की खोट आहे? धन्यवाद. पण भूमिपत्रांना न्याय मिळाला पाहिजे हे मात्र लक्षात ठेवा. जय शिवराय.